लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण बघतोय प्रचाराच्या फेरी सुरू झालेल्या आहेत। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलमताई राणे ह्या सुद्धा प्रचार करताना दिसत आपल्या बरोबर आहेत। मॅडम, प्रचार करताय, महिलांच्या गाठीभेटी घेत आहेत काय? 7 मेला जी निवडणूक होणार आहे लोकसभेची, त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही आज चिपळूण भागात आलो आहोत आणि गावागावात जाऊन आम्ही भेटीगाठी घेत आहोत। आम्हाला जे उमेदवार दिले आहेत त्यांचा प्रचार करण्यासाठी आम्ही आज घरोघर जाऊन महिलांना सांगत आहोत की BJPला का मत द्यावं, का मोदी साहेबांना मत द्यावं, हे सांगण्याकरता आम्ही आज इथे आलो। आपण जर पाहिलं तर 10 वर्षापूर्वी खासदार निलेश राणे यांच्या प्रचारामध्ये तुम्ही आला होता आणि आता पुन्हा येत आहे, काय फरक जाणवतोय? बराच फरक जाणवतोय त्यावेळेस आणि यावेळेस। आता मी महिलांबाबतीत बोलेन कारण मी महिलांशी जास्त संलग्न आहे। महिला पहिल्या आणि आतापेक्षा फार फरक आहे। त्या स्वतःहून काम करायला म्हणा किंवा BJPसाठी पुढे मतदान करायला त्याही पुढे आलेले आहेत। आज इथे पक्ष असा मला काही दिसला नाही BJP शिवाय। मी जे आता काही दिवसभरात जे काही पाहिलं त्याच्यामधून मला तर असं वाटतंय की महिला आज या पूर्ण BJPच्या पाठीशी उभ्या आहेत। 10 वर्ष ह्या ठिकाणचे खासदार होते, त्यांनी काय विकास केला असं तुम्हाला वाटतं का? मला तरी नाही वाटत, पण मी वैयक्तिक ते काय नाही बोलणार कारण ज्यांचं काम आहे त्यांनीच ते समजून घ्यायला पाहिजे आपण किती काम जिल्ह्यासाठी केलं आहे। जे 2 जिल्हे आहेत त्यासाठी तुम्ही काय केलं हे एकदा जनतेला पण त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे, जेणेकरून महिलासुद्धा सांगतील आमच्या बाबा कुठे दिसले का, ते तरी दिसले म्हटले, आम्ही दिसले म्हटलं तरी खूप झालं। महिला बचत गटाच्या माध्यमातून सिंधुदुर्गामध्ये जे भवन उभं केलं तसंच एखादं भवन चिपळूणमध्ये हो, महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून अनेक प्रश्न समोर येतात, काय सांगा? हो, बचत गटाचे प्रश्न खूप आहेत। मेन तर प्रश्न आहे मार्केटिंगचा। जसं सिंधुदुर्गात मी थोडा बहुत प्रयत्न केला आहे तसंच इथेही करेन असं मी ते महिलांना सांगणार आहे, कारण त्यांनी पण इथे बचत गट बरेच स्थापन केले आहेत, पण त्यांच्या मालाला म्हणतात ना मार्केट नाही आहे, पण ते मिळवून देण्यासाठी मी राणेसाहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करणार। राणेसाहेबांनी काल या ठिकाणी चिपळूणला दौरा करताना त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून केलेले मार्गदर्शन आणि महिलांमध्ये आलेली स्फूर्ती, एकंदरीत तुम्ही आज चिपळूण दौरा करता म्हणजे चिपळूण असो, खेडे असो आणि आता कुंभारले असो, कोण पण असो, ह्या ठिकाणी तुम्हाला काय अनुभव येते? चांगला अनुभव होते। महिला हिरारीने पुढे आल्या आहेत। आज दुपारच्या वेळेत सुद्धा आम्ही गेलो तरी असं नाही की खूप ऊन आहे त्याच्यामुळे बाबा नंतर जाऊ, काहीतरी कामं आवरून जाऊ, असं काही उत्साह दिसला महिलांमध्ये। एक तर राणेसाहेबांचं नाव आल्याबद्दल तोच उत्साह दिसला। आज जरी आमचं कुटुंब जरी दोन्ही जिल्ह्यासाठी झटत असलं तरी तो विकासाचा ध्यास घेतलेला आहे। त्यामुळे आम्ही जे आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जे आमच्या कुटुंबाकडून होईल तो प्रयत्न आम्ही करणार। काय कधी महिलांना आव्हान कराल, मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना एवढंच आव्हान करेल, जो विकास करेल त्या माणसाच्या पाठी त्या खासदाराला तसा खासदार तुम्ही निवडून द्यायचा आहे, की जेणेकरून आज जो गेला 10 वर्षाचा बॅकलॉग जो पाठी पडला आहे, जिल्हा पाठी पडला आहे, तो जिल्हा पुढे आणण्यासाठी जो काम करेल असा नेता किंवा असा उमेदवार जर तुम्हाला दिला असेल तर तुम्ही त्यालाच मतदान करायचं। मॅडम, शेवटचा प्रश्न आहे, प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्याल असं मला वाटत नाही, पण तरी पण मी विचारतो की अजूनपर्यंत माहितीचा उमेदवार जाहीर झाला नाही? होईल ना, का नाही, पक्ष करेल आता 1-2 दिवसात होईल असं आम्हाला ते कळवण्यात आलंय। दोन्ही साईडनी 4-4 फॉर्म मॅडम घेतलेले आहेत, काही असू दे, होईल 2 दिवसात जाईल। 2 दिवसामध्ये उमेदवार जाहीर होईल, पण महिलांचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करू। जो कोणी खासदार या ठिकाणी आहे ज्याला आपण निवडून देऊ तो चांगल्या दर्जाचा असावा असं मत या ठिकाणी नीलमताई राणे व्यक्त केले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।